श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. चला तर मग आता आपल्याला वलांडीला जायचं आहे. तरी आपण काय काय आणलो आहे ते बघूया आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अंधार तर भरपूर झाला आहे आणि आपण किराणा घ्यायला निघायचं आहे. अंधार भरपूर झालेला आहे बघा. आणि म्हणजे 7 वाजता आम्ही घरातून निघालो. तर आता आम्हाला किती वेळ लागते ते बघा येण्यासाठी. आणि वलांडीला उदगीरला गेल्यावर तर भरपूर वेळ लागते, पण आता आम्ही वलांडीला जाणार आहे. तर वलांडी कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा. ह्या साईडला, हा इकडल्या साईडला. आता आम्ही किराणा घेऊन निघालो आहे. आम्हाला 10 वाजल्यात इथंच वलांडीमध्ये. तरी आता आम्ही घराकडे निघालो आहे बघा. रात्र खूप झाली आहे आणि भूक पण लागली होती, त्याच्यामुळं वडापाव पार्सल घेतला खाण्यासाठी. मला तर लागल ती, आणि दुपारी पण जेवण केलं नव्हते त्याच्यामुळं भूक लागली होती. तर आता घराकडे निघालो आहे. भरपूर अंधार झाला आहे बघा. आणि कोणाकोणाला वलांडी माहिती आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. त्या गाडीला. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर बघा, काल आम्ही राशन आणायला गेलो होतो. तरी काय काय आणलो बघा राशनमध्ये. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा. तर बघूया आपण काय काय आणला होता राशनहून. आम्ही वलांडीला गेलो होतो आणि वलांडीहून किराणा काय काय घेऊन आला होते नक्की बघूया आता. चला, हे बघा काय काय आणले राशनहून. पहिल्या सुरू काय दाखवू, धूप दाखवते. धूप नाही, पहिल्या सुरू गुलाबजामुन दाखवते. गोडपासून सुरुवात करायची राहते आधी. 24 कॅरेट गुलाबजामुन. नंतर परत डाळवं हे बघा. परत क्लिनिक प्लस शॅम्पू. परत लक्ष्मी धूप. परत झंडूबाम. आमच्या गावात दुकान नसल्यामुळं आम्हाला सगळं आणावं लागतंय. मूग डाळ. पहिलं पतंजली वापरत होतो, आता कोलगेट आणला. कोलगेट. परत घरकुल मसाला. परत
मसूर डाळ आहे हे. परत हे बारकी मोहरी अगोदरच घरी होती, मला वाटलं आता मोठी मोहरी आणावं काय की म्हणलं, तर परत आणि बारीकच मोहरी मिळाली राशनला. परत मोती साबण हे बघा, आणि असे मुरमुऱ्याचे पुडे 4 आहेत, म्हणजे 4 म्हणजे हे अर्धा किलोचं आहे. तर अर्धा किलो म्हणलं तर हे 4 पॉकेट आल्यात असले. 2 किलो आणली हे. इथं 2 आहेत आणि इथं 2 आहेत, ह्या साईडला असे 4 आहेत. परत खोबरं काही आहे तर इकडं दीदी कटिंग करायली आहे खोबराची, हे बघा. थोडी आहेत आणखीन, थोडी तीळ आहे हे. परत मैद्याचं पॉकेट मिळेल काही की म्हणलं तर खुल्ला मिळाला. जे आहे ते बरं आहे आता सध्या, काय करा. परत गडी पावडर, परत डालडा असं. परत ह्याच्यात थोडेसे धने आहेत आपल्याला लक्ष्मीपूजनसाठी. परत कापूर आहे हे बघा, कापूर. आणि तिकडं सब्जी मसाला, परत चकली मसाला. परत ह्याच्यामध्ये काय आहे, सोप आहे, सोप. हे विलायची, आणखीन हे जिरे आहेत, आणि हे मका पोहे आहेत. परत आणि इकडं भरपूर सामान आहे हे बघा. हे विंबार आहे, आणि तिथं व्हील साबण होते, त्याच्यामुळं मला रिन साबण पाहिजे होतं, त्याच्यामुळं मग व्हील साबण कॅन्सल केले मी. परत आणि दाखवते चला तुम्हाला इकडं काय काय आहे. हे संतूर साबणावर फ्री आलं हे बघा. आणि हे चहा पावडर वेगळीच आहे, फॅमिली पहिल्याच रोज आणली. हे इथं साखर आहे, परत इथं तांदूळ आहेत, इथं शेंगदाणे आहेत, आणि इकडं रवा आणि पोहे आहेत. आणि इकडं गोड तेलाचा डब्बा आहे नवीन आणलेला हे बघा. तर असं भरपूर गर्दी होती, त्याच्यामुळं आपले 2 सामान त्यांनी नाहीत द्यायला. एक म्हणजे हळदी पावडर आणि एक चकली मसाला, हे 2 राहिले आता द्यायचे. काय मग चिवडा मसाला एक, आणि हळदी पावडर एक, आणि तुपाचा डब्बा पण आणले मी, छोटाच आहे, दाखवते तुम्हाला. तूप डब्बा हे आहे, तूप डब्बा गाईचं तूप आहे हे, लक्ष्मीला दीपत लावण्यासाठी. तर एवढं पूर्ण सामान आहे बघा. आता आपल्याला पटपट फराळाचं करून घ्यायचंय. चला मग, सगळं सामान तर आपण बघितलं आहे. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा, आणि असंच आपले गावाकडचे मस्त मस्त व्हिडिओ बघत राहा. चला मग सगळ्यांना बाय.